भोंदू खरातच्या मोबाईलचा डेटा हा रिकव्हर झालेला आहे। यामुळे कॉल, चॅट, व्हिडिओ सगळं काही समोर येणार आहे। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्सही समोर येण्याची शक्यता आहे। खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याची माहिती मिळते आहे। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटोज आणि व्हिडिओजही डिलीट केले होते आणि तोच डेटा आता रिकव्हर झालेला आहे। नाशिक भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार आहे। त्यामुळे आता खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। भोंदू खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झालाय। त्यामुळे कॉल, चॅट आणि व्हिडिओ सगळं काही समोर येणार आहे। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते। अनेक धक्कादायक खुलासे होणार असून भोंदू खरात कुणाच्या संपर्कात होता आणि आर्थिक कनेक्शनही उघड होण्याची शक्यता आहे। भोंदू खरातला 5व्या गुन्ह्यात व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातला 4थ्या गुन्ह्यात 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आज पुन्हा 5व्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर करणार आहेत। नाशिकमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये एकाच वेळेस 6 एसआयटी स्थापन झाल्यात। भोंदू खरात प्रकरण, टीसीएस धर्मांतर प्रकरण, म्हाडा भूखंड घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा आणि त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळ्यासह 6 मोठ्या गुन्ह्यात 6 एसआयटी स्थापन करण्यात आलेल्या आहेत।